प्रिय मतदार राजा, तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे मुंडे साहेब, तुमच्या चरणी मी नतमस्तक। मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना एकच शपथ घेतली होती, ती म्हणजे माझा प्रत्येक क्षण जिल्ह्यातील सर्व घटकांच्या वर्गाच्या विकासाला समर्पित असेल। जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर एखादा मोठा उद्योग असणं फार आवश्यक आहे। इथली बाजारपेठ वाढवायची असेल तर अगोदर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे हे ओळखून पालकमंत्री असताना जिल्ह्यातील रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागात पक्के रस्ते केले। अशक्य असलेल्या परळी बीड नगर रेल्वेच्या प्रकल्पाला गती दिली। विकासाचे राजकारण करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक गावांना निधी दिला। कुठले बूथ प्लस आहेत की मायनस याचा विचार केला नाही। विकासात भेदभाव केला नाही। जातीपातीचे राजकारणही केले नाही। या निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजय करून आशीर्वाद द्या आणि संसदेत तुमच्या कामासाठी, तुमच्या सेवासाठी पाठवा। पंकजाताईच्या नेतृत्वाखाली दिल्लीमधून केंद्र सरकारकडून फार मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी या बीड जिल्ह्यामध्ये येऊ शकतो। आणि एवढंच नाही, या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठं काम केलं। आपण पाहताय की बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं ज्या पद्धतीनं जाळं या ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीतून या बीड जिल्ह्यामध्ये झालं, त्यामुळे या बीड जिल्ह्याचा रस्त्याचा फार मोठा विकास होऊ शकला। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, बीड जिल्ह्याला विकासामध्ये या देशात, या राज्यातल्या पहिल्या 10 जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षात पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी निवडून द्यावं, ही कळकळीची विनंती मी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेला करतो। लोकांच्या भावनेशी जोडलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय द्यायचं काम पंकजाताईंच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या, हक्काच्या आणि विकासाचा दृष्टिकोनच नाही तर त्याच्यावर अंमलबजावणी करणाऱ्या अशा आपल्या हक्काच्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आम्ही सरसावलो आहोत। तुम्ही सुद्धा पुढे येऊन आपलं मतदान रूपी आशीर्वाद पंकजाताईंच्या पाठीशी उभे करा। जातीपातीचं किंवा पक्षाचं राजकारण न करता फक्त विकासाचं काम करणाऱ्या एक नेत्या म्हणून आम्ही सर्वजण त्यांना जवळून ओळखतो। सक्षम, कार्यक्षम, अभ्यासू, सुशिक्षित उमेदवार या नात्यानं आपण सर्वांनीच भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं। पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी खेचून आणणं, त्याच्यानंतर योग्य वेळी त्या कालावधीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये लक्ष देणं, पीक विमा असेल, बाकीचे अनुदान असतील, हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती कसे जातील हे बारकाईनं लक्ष देण्याचं कामसुद्धा हे पंकजाताईंनी त्या ठिकाणी केलेले आहे। मागच्या 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात झालेला बदल, आपल्या बीड जिल्ह्यातील शांतता, ह्या सगळ्याच विषयी
मला वाटतं की ह्या लोकसभेचे मुद्दे आहेत. मला वाटतं की आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि आदरणीय पंकजाताईंना केंद्रामध्ये मंत्री बनण्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी आशीर्वाद द्यावेत. आपण प्रवाहाबरोबर राहून सगळ्यांनी जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी पंकजा गोपीनाथराव मुंडे यांचं जे कमळ हे चिन्ह आहे त्या कमळ ह्या चिन्हावर येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करावं अशा पद्धतीची विनंती मी आष्टी मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी करतो. माननीय ताई साहेबांचं काम आपण सर्वांनी जवळून पाहिले आहे. विकास हेच त्यांचं धोरण आहे आणि बीड जिल्ह्याला ताई नक्कीच एकदम विकासाच्या धोरणावरतीच घेऊन जातील आणि बीड जिल्हा बदलेल ही मला खात्री आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करते की येणाऱ्या 13 मेला आपण आपला मतदान रूपी आशीर्वाद कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून माननीय पंकजाताई साहेब यांनाच द्यावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करते. पंकजाताई ह्या राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात. राज्यात कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळं त्यांना कामाचा अनुभव आहे आणि आपल्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प ते आणू शकतात. त्यांची आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांशी प्रत्यक्ष ओळख आहे, अमित शहाशी ओळख आहे. त्यामुळं निश्चित आपल्या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. पंकजाताई मुंडे या उभ्या आहेत. मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना गेवराईच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं ही मी आज या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो. माझा विश्वास आहे की उद्या केंद्रात गेवराई विधानसभा मतदारसंघ जो दुष्काळी मतदारसंघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी ते निश्चितरित्या काम करतील अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो. लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी कंबर कसली आहे आणि त्यांच्याकडनं भविष्यामध्ये विकासाच्या कामाच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हाला खात्री आहे की त्यांचा चेहरा हा सर्वसमावेशक चेहरा आहे आणि त्यांना विकासाची दिशा आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये त्या निवडल्यानंतर बीड जिल्ह्याचा कायापालट करतील याची आम्हाला खात्री आहे. जातीपातीच्या याच्यावर हे निवडणूक जाणार नाही, कारण आम्ही सुद्धा राजकारणामध्ये काम करीत असताना कुठलं पद असेल नसेल परंतु गेले 27 वर्ष सातत्याने ह्या ठिकाणी काम करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पंकजाताईच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी त्यांना ह्या निवडून द्यायचंय आणि उद्या कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाकडे न बघता सर्व जातीच्या धर्मांनी एकत्र येऊन या ठिकाणी उद्या पंकजाताईला खासदार करायचे. जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब या अधिकृत उमेदवार पक्षाने या ठिकाणी जिल्ह्यात दिलेले आहेत. गेल्या 15-20 वर्षाचा जर राजकीय आलेख बघितला, पालकमंत्री असताना जिल्ह्यात 25-15 असतील, मुख्यमंत्री सडक योजना असतील, जे काही रस्ते झाले ते ताईच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्याच्या अधिकारात त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेत. बीड जिल्ह्यात 9 राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिले. 4 तारखेला निकाल लागणार आहे. मुंडे साहेबाला अभिवादन करण्यासाठी ही सगळ्यात मोठी संधी आपल्याकडे आहे, ती आपण दवडणार नाहीत. लाखोंच्या संख्येनं आपण ताईला निवडून आणत जाता. एवढंच सांगतो, नुसतं आज आलो म्हणून भागणार नाही. मतदान पेटीत बंद होईपर्यंत आपल्याला काम करावं लागणार है. अब काम करना होगा ताकत से, अब काम करना होगा ताकत से. पंकजाताई जीतेगी लाखों से. आपल्या आपल्या गावात जा, आपल्या आपल्या गावातल्या माणसापर्यंत पोहोचवा. ताईशिवाय या जिल्ह्याला पर्याय नाही. आपल्या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर पंकजाताईंनाच निवडून देणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये ज्यावेळेस ते आदरणीय मोदी साहेबांच्या समवेत बीड जिल्ह्याचे प्रश्न मांडतील आणि तेवढ्या ताकदीने ते सोडून घेण्याची क्षमता एक धाडसी नेतृत्व असलेल्या ताईसाहेबांमध्ये आहे असं आम्ही पाहतो. म्हणून अशा ताईसाहेबांना आता वाडी वस्ती तांडे गावातील आमचे जे 18 पगड जातीचे लोक आहेत, सर्व धर्मीय सर्व जातीय,
या समाजाचा एक चेहरा म्हणून आदरणीय ताईसाहेब आपल्या समोर आहेत. म्हणून पंकजा ताईसाहेबांना 13 तारखेला कमळाच्या समोर असलेल्या बटन दाबून आपण त्यांना लाखोच्या संख्येने निवडून देणं हे जिल्हावासियांसाठी अतिशय गरजेची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. बस इस वक्त मैं ये बात कहूंगा कि आने वाले 13 तारीख को हम सबको पंकजा ताई को साथ देना है. और दूसरी बात ये कहूंगा, मेरे नजरों में इस देश के अंदर 3 महिला है जिनका मास बेस लीडर है. एक है बंगाल के ममता बनर्जी, दूसरे जयललिता जी और हमारे तीसरे पंकजा ताई. समाजकारणाने राजकारण करताना कधी त्यांनी जातीभेद या ठिकाणी केला नाही. जे गावं या ठिकाणी डोंगर पट्ट्यामध्ये आहेत, ज्या गावांना आतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता, अशा गावांना रस्ता करण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. परंतु बीड जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी परत एकदा पंकजाताईला आपण लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे. त्याच्यासाठी अशा नेतृत्वाची जिल्ह्याला गरज आहे. म्हणून बीड जिल्ह्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण बीड जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी पंकजाताईच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे साथ देण्याची भूमिका बीड जिल्ह्यातल्या जनतेने घ्यावी. ह्या अत्यंत कामात, राजकारणात, तळागाळात आणि बुद्धिवंतात, विचारवंतात सगळीकडं त्यांचे विचार मांडण्यात ह्या ग्रामीण विकास मंत्री असतानाच यशस्वी झालेले आहेत. मध्ये रस्ते फार कमी होते, पण ताई ग्रामीण विकास मंत्री असताना ताईंनी ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, अशी अनेक हजारो कामं केली. आमच्या भगिनी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे 5 वर्ष मागील पालकमंत्री असताना अतिशय बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या तांडा, वस्ती, गाव असा एकही रस्ता बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंनी ठेवला नाही की तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं केला नाही. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मतांना आपण 3 लाखाच्या पुढे मताने निवडून यावा असंच एकदम प्रार्थना करेन. तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वजण उभा भाऊ म्हणून आहेत आणि राहणार आहेत. पंकजाताईंना राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे. त्यांनी यशस्वीरित्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलेलं आहे. जात, धर्म, पक्ष याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कामं केलेत. इतर पक्षाच्या लोकांना सुद्धा विकासाच्या बाबतीत कधीच त्यांनी अडवणूक केली नाही, जेणेकरून आपल्या बीड जिल्ह्याला चांगला फायदा होईल. या बीड जिल्ह्यातला मराठा समाज एवढा सुज्ञ मराठा समाज आहे की तो गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत देखील होता आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारावरती आणि गोपीनाथ मुंडे साहेब ज्याला ठरवतील त्याला खासदार करत होता. आता तर स्वतः ताईसाहेब मुंडे साहेबांची लेक आहे. पंकजाताई असं एक नेतृत्व आहे मित्रांनो. त्यांनी ज्यावेळेस त्या ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस सगळ्यात जास्त आपल्या बीड जिल्ह्याला निधी आणला. त्यांच्या माध्यमातून आपण बीड जिल्ह्याचा अनेक माध्यमातून विकास पाहिलेला आहे. आणि ताईसाहेबाकडे गेल्यानंतर त्या बघत नाहीत की हा कोणत्या समाजाचा आहे, पण त्या माणसाला 100% न्याय दिला जातो. त्यामुळं ताईंना प्रचंड मतांनी बीड जिल्ह्यातली जनता निवडून देणार आहे. बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को, जनता जरूर जिताएगी बीड़ के बेटी को.